आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. काय नेमका निर्णय झाला आता संजय शिरसाट यांनी सुद्धा माहिती दिली. गेल्या अनेक दिवसापासून बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समोर त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. 10 जूनला कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या विनंतीला मान देऊन माननीय समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीला समाजाचेही नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे शासनाचेही प्रधान सचिव, MMIDचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, MMIDचे अतिरिक्त आयुक्त, जिल्हाधिकारी, DCP, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, त्या बैठकीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी मागणी केली होती की ही जी 30 एकर वालधुनी अशोकनगर कल्याण या ठिकाणची आहे ती बौद्ध समाजासाठीच यूज व्हावी, ही त्यांची मागणी होती. आणि त्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्हावं. त्याप्रमाणे बिहारमधील बौद्धगयाच्या धर्तीवरती तिथे मोठं असं बौद्ध स्तूप तयार व्हावं, बंतीजी निवासस्थान व्हावं, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शाळा, कॉलेज, हॉस्पिटल व्हावे अशी त्यांची मागणी होती. आणि एक स्वतंत्र स्तरावरती प्राधिकरण नेमून त्यांच्या माध्यमातून ह्या जागेचा विकास समाजासाठी व्हावा ही त्यांची मागणी होती. त्या बैठकीमध्ये मान्यही झाली आणि निधीही उपलब्ध करून देण्याचं माननीय समाज कल्याण मंत्री यांनी सांगितलं होतं. परंतु सतत त्या ठिकाणी आंदोलन झालं. आंदोलनामध्ये चुकीच्या समाज बांधवांमध्ये प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून चुकीचे मेसेज पाठवणं आणि हे सगळं चालू आहे. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि बौद्ध समाजामध्ये असंतोषाचं जे एक वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा कल्याणमध्ये म्हणा, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी याच पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी मुद्दा उचलला. त्यांनी आमचे समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांनी त्याला उत्तरही दिले. शासनाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली. त्या ठिकाणी समाज उपयोगी बौद्ध समाजासाठीच ती जमीन दिली जाईल असं त्यांनी निश्चित केलेलं आहे. लागणारा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ असेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बौद्ध समाजाच्या लोकांसाठी तिथे जे काही उपक्रम आहेत ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं महाबौद्ध बिहारातील गयाच्या धर्तीवरती उभा करण्याचं त्यांनी आज सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. आणि समाजाचे उपक्रम त्या ठिकाणी भगवान बुद्धांची मोठी मूर्ती असेल, स्तूप असेल, ध्यान केंद्र असेल, बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र, हॉस्टेल, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल ही जी मागणी होती त्याला दुजारा दिलेला आहे. त्यामुळे मी सर्व बौद्ध समाजातील सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की समाज माध्यमातून असेल किंवा प्रसार माध्यमातून असेल जी काही चुकीची माहिती सगळीकडे पसरली जाते आणि त्या माध्यमातून आंदोलन करण्याचे जे काही प्रयत्न चालू आहे ते कुठेतरी थांबावं ही विनंती करतो. आता आंदोलन मागे घेतलं जाईल असं वाटतं तुम्हाला? आता शासनाची भूमिकाही आज त्या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रांना दिलेली आहे. सन्माननीय समाज कल्याण मंत्री आणि त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि नितीन राऊत साहेबांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे की खूप छान असं त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं. हे समाजासाठी होणं खूप गरजेचं आहे असं स्वतः ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आता बोधगयाच्या धर्तीवरती कल्याणमध्ये 30 एकर जागेचा विकास होणार आहे. नेमकं काय काय तिथे उभारलं जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण बौद्ध बांधवांसाठी एक आनंदाची बाब मानली जाते. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.